कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवर आपण एका कामानिमित्त आलो होतो. आपलं काम झालं आणि येताना ठरलं की कनेरी मठला जायचं. मी सुद्धा कनेरी मठ बघितला नव्हता. मग ऋतुजा बोलली चल मग. दोघांचं 500 रुपयाचं तिकीट काढलं. सुरुवात गार्डन पासन करायची म्हणलं आणि ह्यो म्हणला इथनं आत जावा. आतमध्ये निघालेलाच होतो तेवढ्यात एवढा मोठा बैल दिसला. तो वैरण खाऊन हिरवागार झालेला. आतमध्ये शिरताच दर्शन होतं ते विविध देवांच्या सुंदर मूर्त्यांचं. चहूबाजूला वेडवलेली ही बाग आणि उमललेली फुलं मनाला प्रसन्न करतात. पण इथलं खरं आकर्षण म्हणजे या ध्यानस्थ मूर्त्या. कुठे संत वाहणारी नदी तर कुठे बागडणारी बदक. आणि आपली कोल्हापूरची ओळख असलेल्या त्या भव्य चपला बघून अभिमानच वाटतो. महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाच्या डोक्यावर उगवलेली झाडं जणू निसर्गाची मानवाचं अतूट नातं अधोरेखित करतात. संपूर्ण कनेरी मठ एका मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये दाखवता येणार नाही, त्यामुळे आपण दुसरा पार्ट करतोय, तो नक्कीच बघा. आणि हा व्हिडिओ आपल्या कोल्हापूरच्या मित्राला नक्की शेअर करा.